शुभ दिवस. तोंडाची दुर्गंधी येते. काय ना, फक्त एकच करा. कोमट पाण्यामध्ये 2 लवंग घ्यायच्या, बारीक करायच्या, ग्लासामध्ये टाकायच्या आणि चिमूटभर मीठ घ्यायचं. एका कोमट ग्लासामध्ये 2-3 लवंगा घ्यायच्या, बारीक करून त्यात टाकायच्या आणि चिमूटभर मीठ घ्यायचं, फक्त चिमूटभर, आणि ह्या पाण्याने गुळण्या करायच्या. पहिला उपाय, तोंडाची दुर्गंधी आपोआप जाईल. दुसरा उपाय, अद्रकचा तुकडा चगळून खायचा, चगळायचा. तिसरा उपाय, लवंग चगळायची आणि गुळून टाकायची. चौथा उपाय, नारळाचे तेल असते बघ, त्या नारळाच्या तेलाने एक 10 ते 20 मिनिटं तोंडात घेऊन चूळ भरा. नारळाच्या तेलाने चूळ भरा. 5, हा उपाय साधा करण्यासारखा आहे. 5, तिळाचे तेल असतं ना, त्या तिळाच्या तेलानुसार तुम्ही चूळ भरा. तिळाच्या तेलाने हे चूळ भरा. नंबर 5, आणि एक पेस्ट बनवायची. मोहरीच्या तेलामध्ये हळद आणि मीठ टाकायची. मोहरीच्या तेलात थोडी हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं, याची पेस्ट बनवायची आणि सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळेस त्याने ब्रश करायचा, दात घासायचा. बघा, तुमची तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही. तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही. नियमितपणे ह्या पेस्टचे सेवन करा तुम्ही. मोहरीच्या तेलात थोडी हळद आणि मीठ टाकून जी पेस्ट तयार होते, त्याने सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा दात घासायचे. तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही. आता तोंडाची दुर्गंधी काय येते, तर आपण जे अन्नाचे सेवन करतो, आहार घेतो, त्या खाल्लेल्या अन्नाचे अपचन होते, पचन होत नाही. हे पहिलं कारण. कोणतं? आपण जे आहार घेतो त्या अन्नाचे पचन आपल्याला नीट व्यवस्थित होत नाही, म्हणजेच काय होतं, अपचन होतं. हे पहिलं कारण. ह्यामुळे आपल्याला तोंडाची दुर्गंधी येते. दुसरं कारण कुठलं, तर आपण आपल्या तोंडाची स्वच्छता ठेवत नाही. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ ब्रश केला तर अतिउत्तम. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स करून सांगा, आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. आता जे मी तुम्हाला उपाय सांगितलेत, तोंडाच्या ची दुर्गंधी येत असेल, तोंडाची जर दुर्गंधी येत असेल तर काय करायचं, 1, अद्रक चगळायची नसल, 2, लवंग चगळायची. कोमट पाण्यामध्ये 2-3 लवंगा घ्यायच्या, बारीक करून त्या ग्लासमध्ये टाकायच्या आणि चिमूटभर मीठ टाकायचं. फक्त 2च वस्तू घ्यायच्या. 2-3 लवंगा बारीक करायच्या आणि त्या ग्लासात टाकायच्या आणि चिमूटभरच फक्त मीठ घ्यायचं. आणि ह्या दोन्हींचं मिश्रण, आपण कोमट ग्लासमध्ये 2 मिश्रण टाकतो ना, ते मिश्रण काय करायचं, सकाळ संध्याकाळ असे 3 वेळा जरी केलं ना तरी चालते. तुमच्या मुखाची दुर्गंधी एकाच दिवसामध्ये जाईल. नसल तर नारळाच्या तेलानं चुळण्या करा, चूळ भरा, 10 ते 20 मिनिटं, 3 वेळा, फक्त 3 दिवस.
तेही शक्य नसेल तर तिळाचे तेल घ्या, त्याने एक 10 ते 20 मिनिटं त्याच्या चूर भरा, त्या तेलाने चूर भरा, तिळाच्या तेलाने. नाहीतर एक पेस्ट वापरायची जी तुम्हाला आता सांगितलेली आहे. मोहरीच्या तेलामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आणि सकाळ संध्याकाळ याने दात घासायचे, या पेस्टनं दात घासायचा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही. आणि म्हणूनच हे या तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून फक्त आपल्याला अपचन होणार नाही याची काळजी जरूर घ्या. कारण एकमेव असं कारण आहे तोंडाची दुर्गंधी येण्याला की तुमच्या खाल्लेल्या अन्नाचे तुमचे नीट पचन होत नाही, म्हणजे अपचन होते. आणि म्हणूनच साहजिकच तोंडातून दुर्गंधी येते. मित्रांनो, हा उपाय तुम्ही जरूर करा. हा उपाय जरूर करून का. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.